श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी असं खास स्टिच केले आणि ते तुम्हाला छान हे दिसते आणि त्यात तुम्हाला कम्फर्टेबल हे वाटते म्हटल्यावर, आणि विशेष म्हणजे की तुम्हाला अशा ऑर्डर पण आल्या असतील की हां आम्हाला तुमच्या कॉडसेटसारखा कॉडसेट शिवून मिळेल का म्हणून. तर साहजिक आहे तुम्हाला तुमच्या कलेचा अभिमान वाटणारच. तसं तर प्रत्येक टेलरनीची एकच व्यथा असणार आहे की दुसऱ्याचं म्हटलं तरी ते करून देतील, शिवून टाकतील, पण आपल्या स्वतःच्या साड्या कपाटात अशा कित्येक दिवस पडलेल्या असते त्या, पण त्या साडीवरचा ब्लाऊज काही शिवणं होत नाही. तो कधी होतो? ज्या टायमिंगला आपल्यात उद्या काहीतरी कार्यक्रम आहे आणि तो आज संध्याकाळी मग जागून आपण स्टिच करणार आणि मग मस्तपैकी घालून मिरवणार. त्या मिरवणार आणि स्तुती पण घेणार की किती छान ब्लाऊज शिवलाय तुम्ही, हा खूप मस्त दिसतोय तुमच्यावर, असं. तर ही प्रत्येक टेलरनीचीच व्यथा आहे सोडा. पण जाऊ द्या. परत डीमार्टने माघारी आल्यानंतर का नाही स्वरा म्हटली की मम्मी काहीतरी छानसं जेवायला बनव. मग पनीर हा तिच्या खूप आवडीचा विषय आहे, पण सारखंच पनीर मसाला वगैरे खाऊन कंटाळली होती, बोर झालं होतं. मग म्हटलं की चला काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करू. ही नवीन नाही आहे, फार जुनीच आहे, पण मी पहिल्यांदा ही ट्राय केली होती. तर म्हटलं चल मलाई कोफ्ता करूया आपण गाळून घेतली होती, ती ग्रेव्ही टाकली. गाळावी का लागते तर ह्याचं टेक्स्चर एकदम स्मूदी असतं त्यामुळे. त्यानंतर मग मस्तपैकी कसुरी मेथी आणि गरम मसाला पण टाकला वरून, आणि त्यानंतर घेतली भाजी सर्व करायसाठी. तर मग इथं भाजी सर्व करताना कोफ्ते आधी असे सोडले, परत ग्रेव्ही टाकली वरून आणि मस्तपैकी भाजीचा आम्ही आस्वाद घेतला. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जर ही तुम्हाला रेसिपी अजून सविस्तररित्या पाहिजे असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.